एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण अभिनंदन करूया. सर्व बक्षीसपात्र शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. यानंतर आपण जाहीर करत आहोत द्वितीय पारितोषिक. कुमारी शुभांगिनी हेडाऊ न्यू इंग्लिश हायस्कूल अँड सेकंडरी स्कूल वरुड जिल्हा अमरावती. एकदा जोरदार टाळ्या अमरावतीकरांसाठी अतिशय अभिमानाची बाब. कुमारी शुभांगिनी हेडाऊ मॅडम न्यू इंग्लिश हायस्कूल अँड सेकंडरी स्कूल वरुड जिल्हा अमरावती आणि प्रतिकृतीचं नाव आहे माझी कीर्ती प्रयोगशाळा. या आधी सुद्धा मॅडमनी असे असंख्य पुरस्कार प्राप्त केलेले आहेत. मॅडम आपल्या शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये कार्यरत आहेत आणि सगळ्या शिवाजींसाठी अतिशय अभिमानाची बाब. एकदा टाळ्यांचा प्रचंड कडकडाट होऊ द्या. कुमारी शुभांगिनी हेडाऊ मॅडम न्यू इंग्लिश हायस्कूल अँड सेकंडरी स्कूल वरुड जिल्हा अमरावती माझी प्रयोगशाळा. भारती किशोर शास्त्रकर हिने व्यासपीठाच्या मागे उपस्थित राहायचं आहे. यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक गट यामधील उत्तेजनार्थ बक्षीस प्राप्त सौ सुमांजली दर्शन तेडू श्री सनातन धर्म विद्यालय ज्युनियर कॉलेज चेंबूर मुंबई उत्तर यांचा प्रतिकृती आहे थर्मो इलेक्ट्रिसिटी पॉवरिंग द फ्युचर. उत्तेजनार्थ बक्षीस यांना प्राप्त झालेला आहे. बक्षिसाचे स्वरूप आहे स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र आणि रोख रक्कम ₹2000. सध्या व्यासपीठावर शुभांगिनी हेडाऊ मॅडम पारितोषिक स्वीकारत आहेत. मॅडम न्यू इंग्लिश हायस्कूल आणि सेकंडरी स्कूल वरुड या ठिकाणी काम करतात आणि श्री शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये मॅडम सध्या कार्यरत आहेत. सौ सुमांजली तेडू यांनी इथे उपस्थित राहायचं आहे. प्रयोगशाळा सहाय्यक गटामध्ये उत्तेजनार्थ बक्षीस त्यांना प्राप्त झालेले आहे. यानंतर उत्तेजनार्थ बक्षीस जात आहे श्री सूर्यकांत चव्हाण हेमराज मेमोरियल स्कूल बांदा जिल्हा सिंधुदुर्ग यांच्या प्रतिकृतीचे नाव आहे मानवी प्रजनन संस्था. यांना उत्तेजनार्थ बक्षीस प्राप्त झालेले आहे. पारितोषिकाचे स्वरूप आहे स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र आणि रोख रक्कम ₹2000. बक्षीसपात्र शिक्षकांचे आणि प्रयोगशाळा सहाय्यक गटाचे खूप खूप अभिनंदन. यानंतर पुढील उत्तेजनार्थ बक्षीस जात आहे श्री विजय जयवंत पाटील ज्ञानदीप विद्यामंदिर वालीव वसई जिल्हा पालघर यांच्या प्रतिकृतीचे नाव आहे त्रिमितीय प्रतिकृती. यांना उत्तेजनार्थ बक्षीस जात आहे प्रयोगशाळा सहाय्यक गटामध्ये. पुरस्काराचे स्वरूप आहे सन्मान चिन्ह प्रमाणपत्र आणि रोख रक्कम ₹2000. एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं अभिनंदन करूया. यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक गटामध्ये द्वितीय पारितोषिक प्राप्त केलेले आहे कैलास भगवान नांद्रे आश्रमशाळा कोसरा जिल्हा नंदुरबार. प्रतिकृतीचे नाव आहे विज्ञानातील गंमत. यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केलेला आहे प्रयोगशाळा सहाय्यक गटामधून. मी त्यांना व्यासपीठावर आमंत्रित करते. कैलास भगवान नांद्रे सर आश्रमशाळा कोसरा जिल्हा नंदुरबार. अतिशय अप्रतिम कलाकृती सरांची आणि त्याचं शीर्षक होतं विज्ञानातील गंमत. एकदा कानाचा कडकडाट होऊन जाऊ द्या. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले हे सगळे स्पर्धक विजेते. या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये जे स्पर्धक सहभागी झाले आणि ज्यांनी उत्कृष्ट कलाकृती सादर केली त्या सर्वांचे खूप खूप अभिनंदन आणि बक्षीसपात्र सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे सुद्धा खूप खूप अभिनंदन. इथे आपले बक्षीस विभागणी गट सर्व संपलेले आहे. सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि सर्व मान्यवरांचे खूप खूप आभार. आभार. धन्यवाद. व्यासपीठावर सन्माननीय अतिथी अजून उपस्थित आहेत. माझी विनंती आहे सर्व सभामंडपातील सहभागींना त्यांनी इथेच उपस्थित राहायचं आहे. अगदी लहान वयात अत्यंत मोलाचा विचार आपल्या अभिप्रायातून चिरंजीव युवराज कृष्ण कुबेर यांनी मांडला होता. विजेत्यांच्या सोबतच तितकीच महत्त्वाची भूमिका ही त्यातली सहभागी मंडळी पार पाडत असतात. त्यामुळे या विचाराला आपण पुढे नेऊया.
या सर्व प्रसंगी विद्यार्थी आमच्यासोबत आणि शिक्षक पेंडॉल सोडायचा नाहीये. सर्व विद्यार्थी शिक्षक पेंडॉल सोडायचा नाहीये. अजून जेवणाची सुरुवात केलेली नाहीये. पूर्ण कार्यक्रम संपल्याशिवाय जेवणाची सुरुवात होणार नाहीये. त्यामुळे सर्वांनी पेंडॉल मध्ये थांबायचं आहे. बक्षीस पात्र सर्व विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना विनंती आहे की फोटोसाठी त्यांनी डायस समोर यायचं आहे. सर्व विद्यार्थी ज्यांनी आता इथून पारितोषिक स्वीकारलेलं आहे, या कार्यक्रमाच्या शेवटी त्यांचा एक ग्रुप फोटो घेणार आहे. त्यामुळे तो ग्रुप फोटो सगळ्या वृत्तसंस्थांकडे जाईल आणि तो प्रकाशित होईल. त्यामुळे सर्व बक्षीस पात्र बक्षीस जिंकलेल्या सर्वांना विनंती आहे की त्यांनी देखील या सभा मंडपात उपस्थित राहायचं आहे. सोबतच सहभागींनी सगळ्यांनी इथे उपस्थित राहायचं आहे. आपल्यासोबत आज या कार्यक्रमात निमंत्रित असलेले आपल्या सगळ्यांची प्रेरणास्थान माननीय श्री सचिन कलंत्रे साहेब, महापालिका आयुक्त अमरावती यांना मी विनंती करतो की त्यांनी या प्रसंगी थोडक्यात आपले मनोगत व्यक्त करावे. सर्वप्रथम भारताचे प्रथम कृषी मंत्री व शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक पंजाबराव देशमुख यांना अभिवादन करतो. या 52व्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनी प्रसंगी या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष व संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख आत्ताच ज्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला असे सन्माननीय नामदार भोळसाहेब, मंचावर उपस्थित सर्व शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, उपस्थित कर्मचारी, उपस्थित सर्व शिक्षकवृंद आणि बालवैज्ञानिक. जास्त बोलण्याचा काही आता प्रसंग राहिलेला नाही, कारण अंतिम टप्पा आहे, पुरस्कार वितरण झालेला आहे. या प्रसंगी मी एवढंच म्हणेन की राज्यस्तरीय प्रदर्शनी जी 52वी अमरावती शहरामध्ये झाली आणि ज्याचा बहुमान आयोजित करण्याचा शिवाजी शिक्षण संस्थेने विडा उचलला आणि तो अतिशय चांगल्या तऱ्हेने 5 दिवसाचा हा कार्यक्रम आयोजित केला, त्याबद्दल मी सर्व शिक्षण संस्थेचे सन्माननीय पदाधिकारी त्याचबरोबर शिक्षकवृंद यांचं मनापासून अभिनंदन करतो. कारण 5 दिवसाच्या या आयोजनामध्ये जेव्हा 15,000 फुटबॉल होतो आणि साधारणतः 404 स्टॉल्स उभे राहतात, 350 विद्यार्थी येतात, 200 शिक्षक आणि नॉन टीचर्स जे लॅबोरेटरीमधले आहेत ते पण इथे येतात, तेव्हा त्याचं आयोजन करणं हा मोठी जबाबदारी असते. आणि त्याच्यामध्ये मग राहण्याची व्यवस्था असेल, त्याचबरोबर जेवणाची व्यवस्था असेल, बाकी सर्व व्यवस्था अतिशय काटेकोरपणे होणे हे अत्यंत महत्त्वाचं काम निश्चितपणे इथे चांगलं झालं. आणि त्याचं पावती आम्ही देण्यापेक्षा जे जे पार्टिसिपंट होते, प्रसाद सरके, मनीषा सरके, त्यांनी इथे येऊन दिली ती अत्यंत महत्त्वाची आहे की त्यांनी सांगताना सांगितलं की आयोजनामध्ये कुठली कमतरता नव्हती. म्हणजे येण्यापासून, स्वागतापासून ते जेवणापर्यंत ते आजच्या कार्यक्रमापर्यंत आणि संध्याकाळचे कार्यक्रम, विशेषतः करून जे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाचा कार्यक्रम झाला त्याचा आवर्जून उल्लेख त्या विद्यार्थ्यांनी प्रसादने इथे केला. खरोखर ही पावती आहे की असं मोठं आयोजन करणे आणि त्याला कुठलाही गालबोट न लागणे आणि सर्व सोपस्कार पूर्णपणे चांगल्या तऱ्हेने पार पडणे हे अतिशय चांगलं आहे. हे सर्व बालवैज्ञानिक आहेत, प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक याच्यामधनं आलेले सर्व तालुक्यांमधले विद्यार्थी आहेत. खरोखर मनापासून मी त्यांचं अभिनंदन करतो, कौतुक करतो, कारण खरोखर हे भारताचे भावी वैज्ञानिक आहेत. 75वं वर्ष आपण साजरं करतोय, अमृत महोत्सवी आहे. त्याच्यामध्ये आजपर्यंत जर आपण पाहिलं तर अनेक वैज्ञानिक होऊन गेले, ज्याच्यामध्ये होमी बाबा असतील, त्याचबरोबर सी.व्ही. रामन असतील, भारताचे राष्ट्रपती अब्दुल कलाम असतील, या सर्वांचा सहभाग आहे. तेच हे भविष्य आज आहे आणि ते भविष्य आज आपल्याला इथं दिसत आहे. त्यामुळे निश्चितच त्यांचं मनापासून कौतुक केलं पाहिजे. त्यामधनं परीक्षकांचा पण महत्त्वाचा भाग जो आहे त्याचं सुद्धा कौतुक करण्यासारखं आहे की एवढ्या मोठ्या संख्येमध्ये परीक्षकांनी जे चांगले कलागुण आहेत ते निवडणं आणि त्याच्यामधनं निश्चितपणे त्याचे कस लागलेला होता. आणि त्याच्यामधनं महाराष्ट्रातले सर्व, म्हणजे रत्नागिरी असेल, ते कोल्हापूर असेल, ते चंद्रपूर असेल, ते नंदुरबार असेल, या विविध जिल्ह्यांमधलं प्रतिनिधित्व इथं दिसलं आणि त्यांचं कलागुण इथं दिसले. निश्चितच
परीक्षकांचं पण इथे मनापासून मी अभिनंदन करतो की त्यांनी अतिशय चांगल्या तऱ्हेने इथे परीक्षण केलं. आणि निश्चितच आता ही जे विद्यार्थी आहेत ते परत राज्यस्तरावर ना राष्ट्रीय स्तरावर जाणार आहे आणि त्याच्यामधनं आपला राज्याचा जो सहभाग आहे, आतापर्यंत तालुका आणि जिल्ह्यामधनं आलेले विद्यार्थी होते, आता हे राज्यातनं देश पातळीवर जातील आणि देश पातळीवर राज्याचं नाव मोठं करतील. आणि त्यातलंच हे काही जे निवड होणार आहे त्यांना पण मी शुभेच्छा देतो. अशाच तऱ्हेने राज्य पातळीवरनं राष्ट्रीय पातळीवर जात असताना त्यांनी महाराष्ट्राचा मान वाढवावा एवढीच इच्छा व्यक्त करतो. जास्त काही मी आता बोलत नाही. सगळ्यांना पुनश्च बालवैज्ञानिकांना शुभेच्छा देतो. संस्थेला मी मनापासून धन्यवाद देतो की मला जिथं बोलवलं, सन्मान केला, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व सन्माननीय परीक्षकांचा देखील आपण